धनत्रयोदशी निमित्त नागपुरात आयुर्वेदिक डॉक्टरांकडून भगवान धन्वंतरींची पूजा अर्चना करण्यात आली। दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धनत्रयोदशी निमित्ताने नागपुरातील आयुर्वेदिक वैद्य आणि डॉक्टरांनी आरोग्यदेव भगवान धन्वंतरी यांची पूजा अर्चना करून दूध आणि पंचामृताने अभिषेक केला। धनत्रयोदशी हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो। भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते। आजच्या दिवशी आयुर्वेदिक क्षेत्रात विशेष प्रार्थना आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते। कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे। या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। हीच संधी आहे AHA इन्स्टिट्यूट सोबत नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी। इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन, सगळं काही एका छताखाली। AHA इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी। आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी।